उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यातील शिरसा गावामध्ये येतात आणि तत्पूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत या ठिकाणी या शिरसा गावामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। दानवे साहेब, खरं तर आज दिवसभरात मोठा दौरा जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा झालेला पाहायला मिळाला। मोठा रिस्पॉन्स देखील शेतकऱ्यांकडून मिळतोय। काय एकंदरीत चित्र आहे, काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला? तुम्ही बघा, आता हे बोलतायत, आता हे बोलतील मला वाटतं ह्या उद्धव साहेबांच्या संवादामध्ये की ह्या भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भूमिका आहे की सरकार कशा पद्धतीनं सरकार घोषणा एक करतं, अध्यादेश एक काढतं, प्रत्यक्ष जनतेपर्यंत ते दुसरंच काहीतरी होतं। आणि म्हणून हे सरकार एका अर्थानं ज्या पद्धतीनं काम करतं समन्वयाचा अभाव आहे। जनतेला द्यायचं त्याच्याबद्दल खोटारडेपणा बोललं जातं। एक मंत्री एक मुख्यमंत्री वेगळा बोलतो, उपमुख्यमंत्री दुसराच बोलतो आणि दुसरा मुख्यमंत्री तिसरंच बोलतो। आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामधून जनतेला वेठीस धरलं जातं, शेतकऱ्यांना वेठीस धरलं जातं। दुसरीकडे खरं तर आता निवडणुका कालपासून जाहीर झालेल्या आहेत। नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आणि महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष जो आहे त्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सूचना अशा केल्या गेलेल्या आहेत की भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी आपण स्थानिक पातळीवरती युती करावी अशा पद्धतीच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। कसं पाहताय आणि राज्यभरात कशा पद्धतीची स्थिती असेल? मला असं वाटतं आपण आता हा शेतकऱ्यांचा संवाद दौरा आहे। मी पॉलिटिकल या सगळ्या दौऱ्यात कुठेही पॉलिटिकल बोलू नये। ज्या ज्या भूमिका पक्षाच्या ठरलेल्या त्या ठरलेल्या आहे। आता हा आमचा दौरा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या संवादाचा आहे। इथं सगळ्या पक्षाचे लोक येऊ शकतात। इथं काय आम्ही म्हटलं नाही की शिवसेनेलाच मानणार लोक, सगळ्या शेतकऱ्यांनी। तर मला असं वाटतं या सगळ्यांच्यामध्ये मी पॉलिटिकल कोणतीच भूमिका घेणार नाही। ज्याला जे करायचं त्यांनी ते करत बसावं, परंतु सगळ्यात आधी शेतकऱ्याला न्याय द्यावा ही भूमिका आमची या सगळ्या कार्यक्रमाची आहे। दुसरीकडे खरं तर काँग्रेस देखील मनसेला सोबत घेऊ नये अशा पद्धतीच्या भूमिका घेते। प्रदेशाध्यक्षांनी अशी भूमिका घेतलेली आहे। ते दिल्लीला देखील भेटायला जाणार आहेत। काय परिणाम होऊ शकतो या गोष्टींचा? हे बघ, परिणाम जे व्हायचे ते होत राहील। आत्ताच्या घडीला सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला जे सरकारने पॅकेज डिक्लेअर केलं ते पोहोचणं महत्त्वाचं आहे। ती भूमिका घेऊन आम्ही लढा देतोय। बाकी निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, निवडणुकीचं जे व्हायचं ते होईल, परंतु या शेतकऱ्याला 32,000 कोटीचं जे पॅकेज आहे ना ते मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आमचा लढा आहे। संजय राऊत यांची तब्येत आणखी खालावलेली आहे। त्यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आताच माहिती येते। काय माहिती घेतली आपण आणि काय एकंदरीत पुढची प्रक्रिया? मला असं वाटतं मला ते आजारी आहे एवढंच माहिती आहे, त्यामुळं 2 महिने भेटणार नाही एवढी मला माहिती। बाकी मला डिटेल्स काही माहिती नाही आणि आजारी असल्यामुळं फार फोन करणं फार विचारणं हेही योग्य वाटत नाही मला। त्यामुळं माझ्याकडे तरी त्याविषयी काही माहिती नाही। पाहतोय हे होते अंबादास दानवे आणि शेतकऱ्यांचा जो संवाद दौरा आहे त्या संवाद दौऱ्यामध्ये ते उद्धव ठाकरेंसोबत असले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, शिरसाव, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।